हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. आज आहे भोगी, त्यामुळे अशी सकाळची गडबड चालू आहे. भोगीची भाजी ही सगळीजणच करतात, पण ती का करतात, कशासाठी करतात हे अजूनही माहीत नाही आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला जी माहिती समजली आहे ती आज सांगते. भारत हा शेतीप्रधान देश असून येथे सण उत्साहाचा थेट संबंध निसर्ग आणि शेतीशी जोडलेला आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा भोगी हा दिवस असाच एक महत्त्वाचा सण आहे. तेवढ्यात ह्या प्राप्ती मॅडम पाय घसरून पडल्या. मग त्यांना जरा समजावून शांत करून मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्राप्तीला शांत करून मग आपल्या कामाला सुरुवात करूया. चला. भोगी हा सण मुख्यतः नवीन पिकाच्या स्वागताचा व निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी घराघरात विशेषतः मिक्स भाजी बनवण्याची परंपरा आहे, जी धार्मिक, सामाजिक, आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. भोगी हा सण प्रामुख्याने इंद्रदेवाच्या पूजनाशी संबंधित आहे. इंद्रदेव हा पावसाचा देव मानला जातो. योग्य वेळी पडलेल्या पावसामुळे शेती भरभराटीला येते व शेतकऱ्याला समृद्ध पीक मिळते. त्यामुळे भोगीच्या दिवशी इंद्रदेवाचे पूजन करून चांगल्या पिकाबद्दल आभार मानले जातात. याच दिवशी जुने नको असलेले सामान जाऊन नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा संदेश दिला. यामागे जुना आळस, वाईट सवयी व नकारात्मक विचार सोडून नवचैतन्य स्वीकारण्याची भावना दडलेली आहे. भोगीच्या दिवशी केली जाणारी मिक्स भाजी ही नवीन हंगामात आलेल्या विविध भाज्यांपासून तयार केली जाते. भोपळा, गाजर, वांगी, बटाटा, वाटाणा, हरभरा, मेथी, पालक अशा अनेक भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते. काही ठिकाणी त्यात उसाचे तुकडे, शेंगदाणे, तीळ व गूळ घालून गोडसर चव दिली जाते. या मिक्स भाजीचा नैवेद्य देवाला अर्पण करून नंतर कुटुंबीय व शेजाऱ्यांमध्ये वाटला जातो. मिक्स भाजीचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. अनेक भाज्या एकत्र येऊन एक चविष्ट पदार्थ तयार होतो. हे समाजातील विविध लोक एकत्र येऊन एक सुसंस्कृत समाज निर्माण करतात याचे प्रतीक मानले जाते. ही भाजी शेजारी, नातेवाईक यांना देण्याची प्रथा असल्यामुळे आपुलकी, एकोपा आणि सामाजिक बंध जपून मजबूत होतात. त्यामुळे भोगी हा सण केवळ धार्मिक न राहता सामाजिक ऐक्य वाढवणारा ठरतो. आरोग्याच्या दृष्टीनेही भोगीची मिक्स भाजी फार उपयुक्त आहे. हिवाळ्याच्या काळात शरीरात अधिक ऊर्जा व उष्णतेची गरज असते. विविध भाज्यांमधून मिळणारी जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय घटक व गूळ, तीळ यांचे पोषक मूल्य शरीराला ताकद देते. त्यामुळे ही भाजी संतुलित आहाराचे उत्तम उदाहरण आहे. अशा प्रकारे भोगी हा सण निसर्गपूजा, शेती, संस्कृती, आरोग्य आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. भोगी दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी ही केवळ एक खाद्यपदार्थ नसून ती कृतज्ञता, समृद्धी आणि नवीन जीवनाची सुरुवात दर्शवतो. या परंपरेतून आपण निसर्गाशी सुसंवाद राखण्याचा आणि एकत्रित जीवन जगण्याचा महत्त्वाचा संदेश देतो. ही थोडीफार माहिती जी मला समजली ती आज मी सांगितली. तर आता माझी इथे भाजी तयार होत आहे. ह्यामध्ये मी वाटाणा, शेंगदाणे, हरभरा, शेंगदाणे, वांगे, गाजर, उसावरची शेंग, वरणा, बोरं अशा 9 प्रकारच्या भाज्या एकत्र करून ही भाजी मी आज बनवली आहे. तुमच्याकडे कोणकोणत्या भाज्या एकत्र करून ही भोगीची भाजी तयार करतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आता ही जी भोगीची भाजी तयार होत आहे, तुम्हीही अशीच भाजी तयार करता का? मी ही भाजी माझ्या सासूबाईंना विचारून करत आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा, खूप छान होते. आता या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालून भाजी छान परतून घ्यायची. भाजीमध्ये आपण जे पाणी वापरतो ते गार न वापरता गरम घालावे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला खूप छान चव येते, भाजी खूप सुंदर होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्राप्तीला खूप सारे प्रेम द्या. भाजीला तेल सुटूस तोपर्यंत छान परतून घ्यावी. मग त्यात गरम पाणी घालून भाजी छान हलवून त्याच्यावर झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवावी. 15 ते 20 मिनिटात भाजी छान शिजून तयार होते. भाजी ते शिजल्यानंतर असा हा आम्ही देवाला नैवेद्य दाखवला. प्राप्तीसोबत रांगोळी काढून प्राप्तीने बाय ही केली.